अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने 1,62,00,000 कार्ड धारकांना म्हणजे 7 कोटी लोकांना आम्ही दिवाळीचं एक पॅकेज देणार आहे, ज्याच्यामध्ये वस्तू आहेत। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांची दिवाळी आजपासून गोडवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे आजपासून दिवाळीपर्यंत पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 20 वस्तू मोफत मिळणार आहेत। एकंदरीत पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांची दिवाळी आजपासून गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु रेशनधारकांना या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना मिळणार आहेत, याच्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, त्यासोबतच कोणकोणत्या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे, त्यासोबत रेशनधारकांना या 20 वस्तू तुम्हाला कुठे मिळणार आहेत, याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, महिलांनी करायचा आहे की पुरुषांनी करायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची दिवाळी 100% गोड होऊन जाईल। तुम्हाला सुद्धा आजपासून दिवाळीपर्यंत या 20 वस्तू मोफत मिळतील। एकंदरीत तुम्हाला दिवाळीमध्ये पैसे खर्च करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु रेशनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सरकारने या 20 वस्तू मोफत देण्याचा निर्णय का घेतलेला आहे, तर बघा रेशनधारकांना हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं साहजिकच आहे। भरपूर रेशनधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सरकारने या 20 वस्तू मोफत देण्याचा निर्णय का घेतलेला आहे। तर बघा रेशनधारकांना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, म्हणजेच मान्सूनच्या परतीच्या पावसाने भरपूर शेतकरी बांधवांचं, भरपूर सामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा केलेलं आहे। काही गावांमध्ये नदी नाल्यांना पूर आलेला आहे, काही भागांमध्ये शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यासोबत KYC प्रोसेसमुळे भरपूर लाडके बहिणी राज्य सरकारवरती नाराज झालेले आहेत, कारण अगोदर KYC केले नाही आणि आता पैसे सोडण्याच्या अगोदर KYC करत आहेत। म्हणजे सरकारला मतदानाची गरज होती तेवढ्यापुरता पैसे दिले आणि आता मतदानाची गरज संपली, त्यामुळे अशा KYC करा अशी कामे सरकार बहिणींना सांगत आहे। त्यामुळे लाडके बहिणी सुद्धा सरकारवरती नाराज होत्या। तर बघा रेशनधारकांना या सर्व गोष्टींचा विचार करून आणि राज्यामध्ये चाललेली बिकट परिस्थिती पाहून सरकारने दिवाळीनिमित्त या 20 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे। तर बघा रेशनधारकांना या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत त्या आपण बघून घेऊया। त्यासोबत याचा लाभ जर तुम्हाला खरोखर घ्यायचा असेल तर याच्यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे, त्यासोबतच रेशनधारकांना या ठिकाणी पाहू शकता। त्याच्या अगोदर आपण राज्य सरकारने ज्या प्रमुख 5 पात्रता घातलेल्या आहेत, तर या 5 पात्रतांमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी या वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये विस्तार होणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना ज्या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे तर ते कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर काढायची आहेत, किंवा जर अगोदरपासून काढलेली असतील तर तुम्हाला कशा पद्धतीने ही कागदपत्रे जमा करायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना आपण या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत ते तर आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला या 20 वस्तू समजून जातील आणि तुमच्या या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा रेशनधारकांना, परंतु रेशनधारकांना तुम्हाला आठवत असेल की मागच्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने निर्णय घेतला होता की दिवाळी निमित्त देशातील सर्व नागरिकांना गिफ्ट देणार आहोत। तर आता हे गिफ्ट कोणतं मिळणार आहे, म्हणजेच तुम्हाला दिवाळीला कोणतं गिफ्ट मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घ्या। त्यासोबत रेशनधारकांना आपल्या राज्य सरकारने विविध वस्तूंवरील या ठिकाणी टॅक्स कमी केल्यामुळे भरपूर वस्तूंच्या किमती आता कमी झालेल्या आहेत, याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे। म्हणजेच तेलाच्या किमती, गॅसच्या किमती, दुधाच्या किमती, त्यासोबत कोलगेट, ब्रश, त्यासोबत साबण असेल, शॅम्पू असेल, खाण्यापिण्याच्या वस्तू असतील तर त्या सर्व वस्तूंवरील टॅक्स कमी केल्यामुळे सर्व वस्तूंच्या किमती कमी झालेल्या आहेत। म्हणजेच रेशनधारकांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राज्यातील सर्व नागरिकांसाठी चांगलेच निर्णय घेतलेले आहेत, चांगल्या सोयीसुविधा पुरवत आहे।
त्याच अनुषंगाने रेशनधारकांना तुम्हाला या ठिकाणी दिवाळीनिमित्त या ठिकाणी या 20 वस्तू मोफत वाटप केल्या जाणार आहेत। तर या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा समजून जातील की या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत। परंतु रेशनधारकांना त्या अगोदर तुम्ही या 20 वस्तूंसाठी पात्र ठरत आहात का? कारण या 20 वस्तू सरसकट सर्व नागरिकांना, सर्व रेशनधारकांना या ठिकाणी सरसकट वाटप केले जाणार नाहीत। म्हणजे रेशनधारकांना जरी तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल, तरी पण तुम्हाला सरसकट ह्या वस्तू मिळणार नाहीत। याच्यामध्ये राज्य सरकारकडून पात्रता सुद्धा लावण्यात आलेली आहे। जे रेशनधारक या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना हे पैसे आणि या वस्तू वाटप होणार आहेत। तर बघा, रेशनधारकांना या 5 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे या 20 वस्तूंसाठी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे, ती म्हणजे रेशनधारक हे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणारे रेशनधारक असायला पाहिजेत। तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरणार नाहीत। बघा, पहिली पात्रता तुम्हाला जर या 20 वस्तूंचा लाभ दिवाळी निमित्त घ्यायचा असेल तर याच्यामध्ये तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे। आता सरकारने किती उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली आहे ते आपण बघून घेऊयात। बघा, रेशनधारकांना पहिली पात्रता रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असावा। दुसरी पात्रता तुमचं उत्पन्न या ठिकाणी सरकारने सांगितलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे। तर सरकारने एकंदरीत किती उत्पन्न सांगितलेलं आहे, तुमचं उत्पन्न तेवढ्या उत्पन्नापेक्षा आहे का कमी, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासोबतच रेशनधारकांना तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारक सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत किंवा रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा, तरच तुम्हाला या 20 वस्तू दिवाळी निमित्त मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य डॉक्टर, वकील, शिक्षक म्हणजे सरकारी किंवा खाजगी नोकरीमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी या 20 वस्तूंचा लाभ दिवाळी निमित्त भेटणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांना तुमच्याकडे 5 एकरच्या पुढे जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुमची शेतजमीन 5 एकरच्या पुढे असेल म्हणजे 2 हेक्टरच्या पुढे असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा, रेशनधारकांना चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, पात्रता आहे जमिनीची। बघा, जमीन तुमची 5 एकर 2 हेक्टरपेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी याचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना तुम्ही शेतकरी असावे, लाडकी बहीण असावे, रेशनधारक असावे, महाराष्ट्र राज्याचे नागरिक असावे, यापैकी कोणते तरी एक असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, रेशनधारकांना एक तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही राज्यातील शेतकरी बांधव असायला पाहिजे। जर तुम्ही शेतकरी बांधव नसाल तर तुमच्या घरामध्ये कोणते तरी लाडकी बहीण असायला पाहिजे किंवा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे नागरिक असायला पाहिजेत, तरच तुम्हाला दिवाळी निमित्त या 20 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, रेशनधारकांना आता या ठिकाणी आपण 5 पात्रता सांगितले आहेत। जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी 20 वस्तू सुद्धा वाटप होणार आहेत। बघा, रेशनधारकांना पात्रता बघितली आहेत। आता या ठिकाणी आपण त्या ज्या 20 वस्तू आहेत तर त्या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु याच्यामध्ये त्याच्या अगोदर या 20 वस्तूंसाठी अर्ज कुठे करायचा आहे आणि कागदपत्रे कोणकोणती मागवण्यात आलेले आहे, कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघून घ्या। बघा, रेशनधारकांना याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न असतं तर ते उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे याचा पुरावा म्हणून उत्पन्न दाखला लागणार आहे। बघा, रेशनधारकांना याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र 20 वस्तूंसाठी मागवण्यात आलेलं आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्याचा पुरावा म्हणून उत्पन्न दाखला सुद्धा मागवण्यात आलेला आहे। त्यासोबतच रेशनधारकांना दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। बघा, आता हे आधार कार्ड कसं असावं, म्हणजे जे आधार कार्डवरती फोटो असेल, नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख या गोष्टी कशा पद्धतीने असायला पाहिजेत त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे। त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे तर त्या आधार कार्डवरती सर्व माहिती योग्य पद्धतीने भरलेली असावी। बघा, रेशनधारकांना आता जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे। त्याच्यावरती जो फोटो आहे तर तो फोटो तुमचा सध्याच्या स्थितीला जसा आहे तसाच असायला पाहिजे। तुमचं नाव बरोबर असायला पाहिजे, म्हणजे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं सरनेम, आडनाव, त्यानंतर पत्ता असावा त्या आधार कार्डवरती। जन्मतारीख एकेरी अंकांमध्ये नसायला पाहिजे, म्हणजे 1999, 1998 अशा जन्मतारीखा लिहिलेल्या नाहीत पाहिजे, तर त्याच्यामध्ये
कसं असायला पाहिजे बघा, या ठिकाणी तारीख, महिन्याची तारीख, त्यानंतर महिना, 6, 7 काय असेल आणि साल, अशा पद्धतीने 3 अक्षरांमध्ये ही तारीख असायला पाहिजे, एकेरी तारीख चालणार नाही। त्यासोबतच रेशनधारकांना तिसरं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड, त्यासोबत पॅन कार्ड आणि रेशन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी 20 वस्तूंसाठी लागणार आहेत। बघा रेशनधारकांना तुम्हाला याच्यामध्ये कागदपत्रे सांगितले, पॅन कार्ड, मतदान कार्ड, त्यासोबतच आपल्याला लागणार आहे छोट्या आकाराचे 2 फोटो इत्यादी कागदपत्रे सर्व रेशनधारकांनी काढायची आहे। जे रेशनधारक कागदपत्रे काढतील त्यांना त्याचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहेत। बघा रेशनधारकांना आता आपण अर्ज कुठे करायचा आहे हे बघून घ्या, परंतु त्या अगोदर या ज्या 20 वस्तू दिवाळी निमित्त वाटप होत आहेत, तर या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुम्हाला सुद्धा कळून जाईल की या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत। तर बघा रेशनधारकांना या 20 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे मोफत 3 गॅस या ठिकाणी वाटप होत आहेत। म्हणजेच तुम्हाला गॅस खरेदीसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये वाटप होत आहेत। जर तुम्ही रेशनधारक असाल तुम्हाला सुद्धा या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे 2,500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वाटप होत आहेत। त्यानंतर दिवाळी निमित्त जी दुसरी वस्तू वाटप होत आहे, तर ती दुसरी वस्तू म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे वाटप होत आहेत। प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। बघा रेशनधारकांना पहिली वस्तू म्हणजे मोफत 3 गॅस, आता या दिवाळीला 2 गॅस, त्याच्यानंतर परत एकदा 1 गॅस, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे। त्यासोबतच दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डच्या आधारावरती पैसे वाटप होत आहेत। जर तुम्हाला या पैशांचा लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यासोबतच रेशनधारकांना तुम्हाला याच्यामध्ये गहू मिळणार आहेत, तांदूळ मिळणार आहे, मीठ, मैदा, साखर, खाण्याचे तेल, विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारच्या डाळी, म्हणजे ज्याप्रमाणे आनंदाचा शिधा वाटप केला जात होता त्याचप्रमाणे रेशनधारकांना तुम्हाला या 20 वस्तू या दिवाळी निमित्त वाटप होत आहेत। बघा रेशनधारकांना या वस्तू का वाटप होत आहे, तर त्याची प्रमुख 3 कारणे समोर आलेली आहेत। त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे राज्यामध्ये जे शेतकरी बांधवांचं सध्याच्या स्थितीला हाल चालू आहे, म्हणजे सध्याच्या स्थितीला चक्रीवादळाचा धोका आहे। काही भागांमध्ये म्हणजे सीना नदी असेल, कोयना धरण असेल, त्यासोबत भीमा नदी असेल, अशा ज्या नद्या आहेत तर त्या नद्याला पूर आलेला आहे आणि हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेलं आहे। शेतांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकरी बांधव खचून जाऊ नये यासाठी या 20 वस्तू वाटप होत आहेत। आता याच्यामध्ये पिवळ्या रेशनधारकांना याच्यामध्ये या वस्तू वाटप होत आहेत, त्यामुळे रेशनधारकांना काळजी करायची गरज नाही। तर आता आपण बघून घेऊयात की याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, कुणी कुणी करायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण लगेच बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा रेशनधारकांना राज्य सरकार आपल्यासाठी नवनवीन निर्णय घेत आहे, त्यामुळे तुम्ही याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर बघा रेशनधारकांना राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांची दिवाळी गोड होणार। बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बघा रेशनधारकांना कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून या 20 वस्तू दिवाळी निमित्त वाटप करण्याचा निर्णय कालच घेण्यात आलेला होता। तशा प्रकारे सर्व अन्नपुरवठा विभागाला आदेश सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती दिवाळी निमित्त या 20 वस्तू वाटप सुद्धा होतच आहे। तर आजपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे, परंतु याच्यासाठी अर्ज करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच जे रेशनधारक अर्ज करतील त्या सर्व रेशनधारकांना याचा लाभ घेता येईल, परंतु जे रेशनधारक अर्ज करणार नाहीत त्या रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही काळजीपूर्वक अर्ज करायचा आहे। पिवळे रेशनधारक असेल, केसरी रेशनधारक असेल तर तुम्ही याचा अर्ज केला तरच मला या ठिकाणी फायदा होईल, अन्यथा फायदा होणार नाही। आता बघा रेशनधारकांना या दिवाळी निमित्त अर्ज करायचा आहे, तर हा अर्ज कुठे करायचा, पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये हाच पडलेला असेल की अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, या वस्तू आम्हाला कुठे मिळणार आहेत। बघा रेशनधारकांना हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावामधील जे रेशन दुकान असतात तर त्या रेशन दुकानामध्ये करावा लागणार आहे, परंतु रेशनधारकांना याचं जे परिपत्रक आहे तर ते परिपत्रक आज काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुमच्या गावामधील जे हे रेशन दुकानदार आहेत त्यांना अजून ती माहिती
आलेले नसेल त्यांच्यापाशी पुढच्या 4 ते 5 दिवसानंतर माहिती येईल, कारण या महिन्यामध्ये आता दिवाळी आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती त्यांना सुद्धा परिपत्रक पाठवलं जाईल आणि त्यांच्याकडे या वस्तू पाठवल्या जातील। त्यानंतर अर्ज सुरू करण्यात येणार आहे। अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्ही अर्ज भरायचा, त्यानंतर 20 वस्तू वाटप होणार आहेत। बघा, रेशनधारकांना लवकरच या 20 वस्तूंसाठी अर्ज सुरू होतील। त्यानंतर गावामधील रेशन दुकानामध्ये या वस्तू वाटप केल्या जातील। बघा, सध्याच्या स्थितीला राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वांना दिलासा देणारी बातम्या समोर येत आहे। त्यामुळे रेशनधारकांना सुद्धा लवकरात लवकर या 20 वस्तू वाटप होतील अशा पद्धतीने दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।